प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 28 ऑक्टोबरच्या भागामध्ये जबरदस्त 2 खुलासे होणार आहेत। म्हणजे लकी पासून जी आता इकडे आरती प्रेग्नंट आहे ती गोष्ट कोळी कुटुंबासाठी खूप मोठं भाग्याचं हे घेऊन येणार आहे। आता हा ट्विस्ट काय आला, आरतीचं प्रेग्नंट असणं कोळी कुटुंबासाठी सौभाग्याचं कसं झालं, किंवा 15 लाखाची चोरी करणाऱ्या सावनीला मुक्ताने कसं पकडलं आणि खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी या मालिकेत आजच्या भागात घडल्यात। त्या काय घडल्यात ते नक्की पाहूया। 28 ऑक्टोबरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे लकीवरती आरोप घेतलेला असतो सागरने की तूच चावी चोरलीस। आतापर्यंतच्या ज्या तुझ्या कारनामे आहेत ना ते कारनामे बघता तू नक्कीच चावी चोरू शकतोस, याच्यावरती माझा विश्वास आहे असं म्हणत तो लकीवरती डायरेक्ट आरोप करतो आणि लकी हा आरोप डिनाय करत असतो आणि लकी पोटतिडकीने सांगत असतो की मी या वेळेला खरं बोलतोय, माझ्यावरती कोणीतरी विश्वास ठेवा। पण सागरने अविश्वास दाखवल्यामुळे लकी चिडतो आणि बरोबर आहे, या घरात मला काडीची किंमत नाही, मला कोणी विचारतच नाहीये तर कशाला कोणाला मी एक्सप्लेनेशन देऊ असं म्हणत रागाच्या भरात तो आता ते घरातनं बाहेर पडतो आणि मग इंद्रा रडायला लागते, सागऱ्या हे काय केलंस रे तू, अरे जरा तरी विचार करायचास ना, तो सांगतोय ना की त्याने नाही चोरली चावी, तू त्याच्यावरती कसा काय आरोप घेतलास रे। आणि खरं सांगू का तर मागच्या वेळेला रागारागात ज्या वेळेला त्याने घर सोडलं होतं तेव्हा त्याचा ऍक्सिडेंट झाला होता, असं डोक्यात राग घालून तो आत्ता पण बाहेर पडलाय, काही बरं वाईट झालं मग सागऱ्या, अरे असं काय करतोस तू असं म्हणत इंदिरा इकडे सागरलाच दोष देत असते। आणि त्यावेळेला इकडे आता मुक्ता आणि स्वाती सुद्धा इंदिराच्या बाजूने आहेत हे पाहिल्यावरती सागर अजून चिडतो आणि आता तो मुक्ताकडे पाहतो आणि म्हणतो ठीक आहे आईचं ठीक आहे, तिला एक वेळ वाटणं साहजिक आहे की लकी चुकला नाहीये, लकी बरोबर आहे, ती आई आहे त्याची, पण तू स्वातीताई आणि तुम्ही ओ मुक्ता, तुम्हाला या दोघांनाही कळत नाहीये का या सगळ्यामध्ये की त्याने आधी पण चुका केल्यात, त्यामुळे तो आत्ता ह्या चुका नक्कीच करू शकतो, तुम्ही का त्याला पाठीशी घालताय। आत्तापर्यंत सगळ्यांनी त्याला पाठीशी घातलं ना, त्याला सगळ्यांनी बाबा बाबा करून असं बाळा करून ठेवलं ना, म्हणून तो इतक्यापर्यंतची मजल गेली। काहीही केलं तरी आपल्याला सगळे माफ करतायत, काहीही केलं तरी पुढल्या वेळेला पुन्हा आपल्याला सगळे फॅसिलिटी मिळतायत हे त्याला जिथपासून समजले ना, त्यामुळे तो इतका मस्तवाल झालाय ना की प्रत्येक गोष्ट तो आता चुकीची करतोय आणि आपण ऐकून घ्यायची। यावरती इंदिरा म्हणते नाही रे सागऱ्या, या वेळेला त्याच्या डोळ्यामध्ये मला खरेपणा दिसला। यावरती सागर म्हणतो तू तर काय बोलूच नको, तुला तर आपल्या मुलाची चूक दिसतच नाहीये, बरोबर ना असं म्हणत इकडे सागर सगळ्यांमध्ये चिडत असतो आणि कुणाचं काहीही ऐकायला सुद्धा तयार नसतो। आणि त्यामुळे आता सगळ्यांनाच थोडंसं सागरचं बोलण्यामुळे गप्प बसायला लागतं, कारण या सगळ्यामध्ये आता जर का सागर चिडला तर त्याला कसं मनवायचं, अजून याला कसं मनवायचं, हा सगळा विचार आता इकडे सगळ्यांच्या मनात असतो। तोपर्यंत सावनी आपल्या रूम मध्ये येते आणि विचार करते काय मूर्ख आहे मी, म्हणजे हातात चावी होती तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी कपाटातनं पैसे नाही काढले, बरं इतकं सगळं करायच्या आधी पैसे काढले असते ना तरी हा सगळा मॅटर सॉल्व्ह झाला असता, पण बरं झालं आई त्या वेळेला त्या लकीवरती खापर फोडलं, नाहीतर या सागरने मला तर या घरातनं हाकलून तर लावलंच असतं, घरातनं सोडा पण सागरने मला कदाचित जेलमध्ये पण पाठवलं असतं, मग काय केलं असतं मी असा विचार करत आता इकडे ज्या वेळेला सावनी बसलेली असते आणि त्याच वेळेला इकडे मुक्ता रूम मध्ये येते आणि ती सागरला म्हणते कसला विचार करताय तुम्ही, इतका विचार करत बसू नका। यावरती सागर म्हणतो विचार नको करू तर काय करू, ह्या लकीने जे काही केलंय ना मला खरंच काही सुचत नाहीये, प्रत्येक वेळेला घरामध्ये जरा काही बरं होत असलं की घरातलं वातावरण बिघडवण्यासाठी काहीतरी अशा गोष्टी झाल्याच पाहिजेत की ज्याच्यामुळे मला त्रास होईल। आणि हे सगळं जाऊ दे, मला आता कसला विचार नाही करायचा आहे, तुम्ही एक काम करा बरं, पटकन तयार व्हा, आपण डिनर डेट साठी बाहेर चाललोय, कारण दर वेळेला ह्या अशाच गोष्टी करत बसलो ना तर आपल्याला या सगळ्यामध्ये किती त्रास होईल तुम्हाला समजतंय का, तुम्ही निघा बरं। यावरती मुक्ता म्हणते खरंच निघू का मी, म्हणजे तुमच्यासारखा मुलगा जो आपल्या आईची इतकी काळजी करतो, भावंडांसाठी झटतो, आज घरामध्ये इतका मोठा प्रॉब्लेम चालू आहे आणि खरंच आपण बाहेर जायचंय का, तुमच्या मनाला तरी हे सगळं पटेल का, म्हणजे कसं आहे ना तिकडे जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकणार आहात का,
एक कर्तृत्ववान मुलगा, एक जबाबदार मुलगा, एक जबाबदार भाऊ आणि एक सहनशील बाप ह्या सगळ्यांचे भूमिका निभवता तुम्हाला चांगलंच ओळखायला लागलेली आहे. आत्ता जर का तुम्ही माझ्या मनासाठी मला बाहेर घेऊन गेलात ना, तर तुम्ही तिकडे एन्जॉय करू शकणार आहात का? यावरती सागर म्हणतो, मी नाही हो एन्जॉय करणार, पण दरवेळेला या फॅमिली प्रॉब्लेममुळे तुम्हाला त्रास कशाला? आज तुम्हाला मला डिनर डेटला घेऊन जायचं होतं, जरा 4 क्षण आनंदाचे द्यायचे होते, तुम्हाला बाहेर न्यायचं होतं, तुमचं मन फ्रेश करायचं होतं, तर हे असं घरामध्ये प्रसंग घडलाय. या प्रसंगामुळे तुमच्या आनंदावरती मी कोणताही परिणाम होऊ देणार नाही, चला आपण निघूया. मुक्ता म्हणते, डिनर डेट म्हणजे काय असतं? तर आपण आपल्या 4 गोष्टी शेअर करायच्या, एकमेकांसोबत बोलायचं आणि एकमेकांशी संवाद साधण्यासाठीच आपण बाहेर जातो ना, की आपल्याला निवांत वेळ मिळावा, आपण बोलावं आणि आपण एकमेकांसोबत व्यक्त व्हावं. तर आपण इथे सुद्धा होऊ शकतो ना. म्हणजे त्यासाठी आपल्याला महागड्या हॉटेलमध्ये जाऊन भरपूर पैसे खर्च करायचे, खायचं एवढूसं, छानपैकी कपडे घालायचे, तयार होऊन बाहेर जायचं, खायचं थोडंसं आणि पैसे खूप खर्च करून घरी यायचं, त्याच्यामुळेच होतं का आनंद? असं नसतं ना. आपण जर निवांत इथे बसलोय तर छानपैकी गप्पा मारूया. या सगळ्याला सुद्धा डेट नक्कीच म्हणता येईल ना सागर? 2 जण आपण जिथे असू ना, तिथे छान गप्पा मारणं हे काही कमी आहे का? तुम्ही माझ्यासोबत गप्पा मारत बसा, असं म्हणत मुक्ता आता सागरला या सगळ्यामध्ये छान पद्धतीने समजावून सांगत असते. आणि घरामध्ये इतका मोठा प्रसंग घडलाय, त्यामुळे सागरची बाहेर जायची इच्छा नाही हे जाणून ती तिला समजवत असते. आणि मुक्ता म्हणते, या सगळ्यामध्ये माझ्या हातची गरमागरम कॉफी मिळाली तर आपली डेट अजून छान होईल नाही का सागर? असं म्हणत मुक्ता सागरला हे सगळं समजून सांगत असते. आणि त्याच वेळेला सागरला 6 वर्षापूर्वीचा फ्लॅशबॅक आठवतो. आत्ता क्षणी मुक्त आहे, त्यावेळेला सावनी होती आणि सावनीला महागड्या पार्ट्या करणं, महागडे ड्रेस घालणं, महागड्या मॉलमध्ये जाऊन खाणं किंवा महागड्या हॉटेलमध्ये घेऊन जाणं, यासाठी सावनी जी चिडचिड करायची ती सगळी सागरला आठवते. सावनी त्याला सांगत असते, तू बावळटचा बावळटच राहणार. काय आनंद आहे या घरामध्ये बसून, काय करायचंय? सगळे लोक बाहेर जातात आनंद शोधायला, महागड्या पार्ट्या करतात, महागड्या हॉटेलमध्ये फिरतात, डिनरला जातात. मी तुला सांगून ठेवते सागर, हे असं टिपिकल लाईफ मला नाही आवडणार. घरात बसायचं, रोज पोळी भाजी करायची, रोज घरातलं जेवायचं, घरच्यांच्या आवडीचं करायचं, सकाळ संध्याकाळ करायचं आणि घरातच खायचं. असं म्हणत आता इकडे चिडलेली सावनी, जी घरात काही काम करत नसते, घरात इंद्रात जेवण करत असते, पण घरातलं खायला तिला जीवावर येत असतं. तिला रोज बाहेर जायचं असतं, बाहेर छान छान कपडे घालायचे असतात, छान मेकअप करायचा असतो, छान फिरायचं असतं आणि आता महागड्या हॉटेलमध्ये जाऊन खर्च करायचा असतो. आणि त्यावेळेची सागरची परिस्थिती बघता त्याला सावनीला हॉटेलमध्ये नेणं, हे महागडे खर्च करणं, डिझायनर ड्रेस घेणं हे परवडणारं नसतं. आणि त्यामुळे सावनी चिडलेली असते आणि तू कधीही एक चांगला नवरा होऊच शकत नाहीयेस आणि त्यामुळे तू कधीच बायकोला सुख देऊ शकत नाहीस, कारण तुझ्याकडे पैसा नाही. असं म्हणत रागारागात चिडणारी सावनी आणि ह्या सगळ्यामधला 6 वर्षापूर्वीची सावनीचा आणि आत्ता असलेल्या आयुष्यात मुक्ताचा ह्या सगळ्या वागण्याचा फरक इकडे सागरला जाणवतो. आणि तो मनातल्या मनात विचार करतो, खरंच मी खूप नशीबवान आहे, मला मुक्तासारखी बायको मिळालेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ती मला समजून घेते, कोणतीही सिच्युएशन आली तरी मुक्ता माझी साथ सोडत नाही, प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी ठाम उभी राहते. माझ्या कुटुंबासाठी जे मुक्ता करते ते जगातली कोणतीही बाई करू शकणार नाही. खरंच मी खूप भाग्यवान आहे की मुक्तासारखी बायको मला मिळाली. उशिरा का होईना पण माझ्या आयुष्यामध्ये सुख आलेलं आहे. असं म्हणत तो 6 वर्षापूर्वीची आपली परिस्थिती आणि आत्ताची आपली परिस्थिती, 6 वर्षापूर्वी आपली असली बायको आणि आत्ताची बायको याच्यामध्ये कंपेअर करतो आणि त्यामध्ये नक्कीच मुक्ता उजवी ठरत असते. इकडे तोपर्यंत सावनी चिडलेली असते. सावनीला तिची मैत्रीण जोचा फोन येत असतो आणि जो तिला पैसे मागत असते, कारण किटीला यावेळेला पैसे देण्याची वेळ असते ती सावनीची. सावनीला पैसे किटीसाठी 10 लाख द्यायचे असतात, तिचं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि त्यासाठी जो तिला सारखी फोन करत असते. आता सावनी चिडते, काय मला पण मूर्खपणा सुचला की मी या जोला बोलून बसले की मी तुला पैसे देईन. मी किती मूर्ख आहे, आधी पैसे हातात यायला हवे होते, मग या जोला सांगायला हवं होतं ना.
पण नाही, मी हिला बोलून बसले की मी तुला 10 लाख रुपये देईन आणि मला वाटलं होतं की मी तिजोरीतून पैसे काढून तिला देऊन टाकीन, पण मी मूर्खपणा केला की तिजोरीतून पैसे पण नाही काढले आणि ह्या जोला बोलले. आता एकतर माझ्याकडे पैसे नाहीयेत, घरामध्ये ही अशी सिच्युएशन आणि त्यात ही जो मागे लागली. काय करू काय करू, इतके पैसे कुठून देऊ, पैसे नाही दिले तर माझी सोसायटीमध्ये म्हणजे सगळ्या मैत्रिणींमध्ये निंदा आलस्ती करतील की सावनी 10 लाख रुपये पण देऊ शकत नाही किटीसाठी. काय करू असं सावनी विचार करत असते आणि माझ्याकडे तर विकायला पण सध्या आता काहीच नाहीये, मी पूर्णपणे कंगाल आहे, सगळं संपलेलं आहे असा विचार करत ती आता जोचा फोनच घेत नाही. जोचा फोन रिसीव्ह करत नसल्यामुळे जो तिला सारखी कॉल करत असते आणि सावनी चिडते आणि काहीतरी उपाय करायला पाहिजे, नाहीतर किटीमध्ये सगळ्या मैत्रिणींच्या समोर नाक कापलं जाईल. म्हणून ती आता कपाटामध्ये आपल्याकडे असलेला शेवटचा एक डायमंड नेकलेस जो तिला हर्षने दिलेला असतो तो काढते आणि ती विचार करते आत्ता तर विकण्यासाठी माझ्याकडे दुसरं काही नाहीये. हर्षने दिलेला हा एकच डायमंड नेकलेस माझ्याकडे आहे आणि हा नेकलेस विकून मी जोचे पैसे नक्कीच देऊ शकते, पण जर हा नेकलेस विकला तर माझ्याकडे आता काहीच राहणार नाहीये. नाही, हा नेकलेस मला नाही विकता येणार आहे. काय करू, पैसे कुठून आणू, कसे आणू असा विचार करत आता सावनी असते. पण नाही, ही सावनी कधीच हरणार नाहीये. सावनी काहीही करेल पण पैसे आणेल. सोसायटी मधली आपली पत ही कधीही मी घसरू देणार नाहीये. 4 मैत्रिणींना हसायला मी कधीच देणार नाहीये. पार्टीसाठी पैसे मी कुठून तरी मिळवणार. काय करू असं तिच्या डोक्यामध्ये चक्र चालू असतं. आत्ता तर लकीला अडकवलंय, पण त्याच वेळेला पैसे काढून घेतले असते तर नाही, ठीक आहे आधी नाही काढले पैसे पण आत्ता तर मी काढूच शकते ना असं सावनी विचार करते आणि आता तिच्या कारस्थानं सुरू होतात. इकडे इंद्रा खूप उदास असते कारण लकी रागावून निघून गेलेला असतो आणि सागर त्याचा राग काढत नसतो किंवा सागर त्याच्यावरती रागावूनच बसलेला असतो. इकडे लकी पण उदास असतो, तो कोणासोबत काही बोलायला तयारच नसतो. त्यावरती इकडे मुक्ता सांगत असते लकी आणि इंद्रा सुद्धा हकमते. अरे लकी काय झालंय, नाश्ता करून घे बरं. लकी म्हणतो मला भूक नाहीये. म्हणजे या घरामध्ये माझ्या शब्दावरती कुणी विश्वास ठेवणार आहे की नाही. मी कित्येक वेळा ओरडून सांगतोय की मी चावी घेतली नव्हती तर नव्हती घेतली, तुम्हाला माझ्यावरती विश्वासच नाही का ठेवता येत आहे. इकडे स्वाती म्हणते बघितलंस मुक्ता, घरातलं वातावरण कसं सगळं बिघडत चाललेलं आहे ते. सावनी त्याला सांगत असते, म्हणजे सावनी आता लकीचे कान भरत असते. बघितलंस लकी, म्हणजे कसं आहे ना, या घरच्यांच्या सोबत चांगलं वागण्याचा तू कितीही प्रयत्न केलास ना तरी हे घरचे तुला कधीही चांगलं वागू देणारच नाहीयेत. म्हणजे बघ मी तुला सांगत होते ना तेच खरं आहे. आपण किती चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, आपल्या डोक्यावरती ठप्पा बसला ना कानफाट्या की आपल्याला कोणीही चांगलं म्हणायला मागतच नाही रे. असंच असतं, म्हणून तर मी अशी वागते ना. म्हणजे मी कितीही चांगली वागले तरी कोणाचा विश्वास बसणार आहे का की मी चांगली झाले, मी सुधारले म्हणून? नाही, मला आधीच्याच गोष्टींवरून जज केलं जाणार आहे. त्यामुळे जर मला आधीच्या गोष्टींवरून जज केलं जाणार आहे तर मी सुधरून तरी काय करायचंय. असंच असतं, आपण किती सुधारायचा प्रयत्न केला ना तरी ही लोक आपल्याला सुधरून नाही देत. असं म्हणत ती आता लकीचे कान भरत असते. इकडे मुक्ता सगळ्यांसाठी थालीपीठ बनवत असते आणि थालीपीठ बनवत असताना ती सगळ्यांना ब्रेकफास्ट खाऊ घालत असते. तोपर्यंत सावनी तिकडे येते आणि सावनी म्हणते, खरं तर आदित्य नेहमी म्हणतो की मुक्ता आंटीनं थालीपीठ खूप छान बनवते, तर मला सुद्धा बघू दे थालीपीठ खाऊन म्हणजे कसे झालेत ते. असं म्हणत इकडे आता सावनी थालीपीठ खायला मस्तपैकी बसते. तोपर्यंत तिकडे आता सागर येतो. सागर आल्यावरती लकी तिकडून रागारागात निघून जातो. मुक्ता सागरला समजत असते, तुम्ही लकी सोबत बोला तरी असं त्याचं रागारागात निघून जाणं, घरामध्ये असं न थांबणं किंवा घरच्यांसोबत न बोलणं हे चुकीचं आहे. आपण त्याच्याशी समजून नाही घेतलं. मला अजूनही वाटतं की लकीने हे काही केलेलंच नाहीये. यावरती आता इकडे सागर म्हणतो, अजिबात नाही, हे सगळं लकीने केले, मला विश्वास बसलेलाच आहे. म्हणजे आधी तर काय खोटं मार्कशीट बनवलं, मग तर काय हा आरतीचा मॅटर झाला आणि आता काय तर पैसे चोरले. हे सगळं मला अजिबात पटत नाहीये. या सगळ्यामध्ये मी या वेळेला तरी लकीला पाठीशी घालणार नाहीये आणि मला अजिबात त्याचं काही ऐकायचं नाहीये. मी त्याला थांबवणार पण नाहीये. असं म्हणत सागर खूप चिडलेला असतो आणि तुम्हाला कसं कळत नाहीये या वेळेला प्रत्येक वेळेला सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहता आणि आता तो लकी चुकीचं वागतोय तर तुम्ही या सगळ्यामध्ये त्याला पाठीशी घालताय. नाही, तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये मुक्ता. असं म्हणत सागर मुक्तावरती खूप चिडलेला असतो. मुक्ता विचार करते, आत्ताच्या घडीला सागरला समजवण्यामध्ये काही अर्थ नाहीये. आत्ताच्या घडीला त्यांना शांत करायला पाहिजे आणि शांत झाल्यानंतरच
हा मॅटर सॉल्व्ह करायला पाहिजे. म्हणून मुक्ता शांत होते आणि म्हणते जाऊ दे सगळं, तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही छानपैकी थालीपीठ खाऊन घ्या. यावरती सागर म्हणतो नको आहे मला थालीपीठ, मला अजिबात थालीपीठ नको आहे. इकडे तोपर्यंत सावनी फोनवरती बोलत असते आणि मुक्ता सांगत असते अहो असं काय करताय, मी पुन्हा लकीचा नाही ना विषय काढते, तुम्ही थालीपीठ खाऊन घ्या. असं म्हटल्यावरती ती म्हणते बापरे, डोकं तरी इतकं गरम झालं ना तुमचं की तुमच्या डोक्यावर थालीपीठ मी थापलं ना तर मस्तपैकी थालीपीठ शिजून निघेल. असं म्हणत ती सागरला चिडवत असते. इकडे स्वाती हे सगळं पाहत असते. मग मुक्ता थालीपीठ देते आणि थोडं तरी खाऊन घ्या असं म्हणायला लागते. आता सागरचा नाईलाज होतो. सागर थालीपीठ खातो आणि त्यावेळेला सागर थालीपीठ खाल्ल्यावरती कसं झाले थालीपीठ म्हणून मुक्ता ऐकण्यासाठी बाजूला उभी राहते. तर सागर स्वातीला बघतो, स्वाती थालीपीठ छान झाले बरं का. यावरती स्वाती हसून म्हणायला लागते दादूस, अरे थालीपीठ मी नाही केलंय, तुझ्या बायकोनेच केलेलं आहे, तिलाच विचार की, तिलाच सांग की. असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते थँक्यू, मला नाही सांगितलं ते माझ्यापर्यंत पोहोचलंय की थालीपीठ छान झालंय. असं म्हणत मुक्ता ते वातावरण हलकं फुलकं करून सागरचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पण तोपर्यंत नियतीने खेळलेला एक खूप मोठा चमत्कार आपल्यासोबत आलेला आहे. म्हणजे आतापर्यंत लकी आरतीसोबत लग्न करण्यासाठी नकार देतोय. आरती त्याच्या बाळाची आई होणार आहे हे अख्ख्या कोळी कुटुंबाला माहिती आहे, पण कोणीही त्या बाळाची जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. यावेळेला नियतीने खेळलेला हा खेळ असा असतोय की आरतीच्या पायाशी जाऊन त्यांना आता आरतीला घरात आणायला लागणार आहे. इकडे डॉक्टरांचा लकीला कॉल येतो. लकी कॉल उचलतो आणि काय झालं डॉक्टर. डॉक्टर म्हणतात लकी कोळी तुमचे रिपोर्ट आलेले आहेत. लकी म्हणतो ठीक आहे, तुम्ही एक काम करा, ते रिपोर्ट मला ऑनलाईन पाठवून द्या, मी ते रिपोर्ट पाहतो. डॉक्टर म्हणतात हे बघा रिपोर्ट मी तुम्हाला ऑनलाईन नाही पाठवू शकत. लकी म्हणतो काय झालंय. यावरती डॉक्टर सांगतात तुमचा जो काही छोटा मोठा ऍक्सिडेंट झालाय ना, त्यानंतर आम्ही तुमच्या काही टेस्ट केल्या होत्या. त्या टेस्ट म्हणजे त्यावेळेला त्याचं काही तुम्हाला एवढं वाटलं नसेल, आता तुम्ही रिकवर झालायत, पण त्या टेस्ट आल्यानंतर या गोष्टी ज्या काही आहेत ना त्या आम्हाला तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. लकी म्हणतो कसल्या गोष्टी, तुम्ही सांगू शकता मला फोनवरती. लकीचा फोन स्पीकरवरती असतो. इकडे लकीचा फोन स्पीकरवरती असतो, तिकडे नेहमीप्रमाणे सावनी कानाला टवकारते. कान ऐकून ती आता लकी काय बोलतोय हे ऐकण्याचा प्रयत्न करते आणि डॉक्टर का लकीला कॉल करून रिपोर्टचं बोलतायत आणि रिपोर्ट त्याला फोनवरती का सांगत नाहीये, सावनीला प्रश्न पडतो. लकी म्हणतो डॉक्टर सांगा ना. डॉक्टर म्हणतात नाही, मी तुम्हाला फोनवरती नाही सांगू शकत. काही गोष्टी असतात ना जे आम्ही प्रत्यक्षच पेशंटला भेटून सांगतो, तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तुम्ही क्लिनिकला येऊन जा, क्लिनिकमध्ये या, मग या रिपोर्ट बद्दल आपण सविस्तर बोलूया. आता इकडे सावनी विचार करते असं काय असेल याच्या रिपोर्टमध्ये. थालीपीठ खाता खाता सावनी विचार करत असते की रिपोर्टमध्ये असं काय असेल की ज्याच्यामुळे डॉक्टर त्याला तिकडे बोलवतायत. जाऊ दे ना सावनी, तुला काय करायचं आहे. अगं तुला तुझे प्रॉब्लेम कमी आहेत का, तुला पहिले 10 लाखाचं आयोजन करायचं आहे, ते 10 लाख मिळाल्यानंतर मग बघू लकीचा काय प्रॉब्लेम आहे ते. असं म्हटल्यावरती इकडे आता सावनी तो विषय तिथेच सोडून देते. लकी मात्र डॉक्टरांना भेटायला जातो आणि डॉक्टर त्याला जे सांगणार असतात त्यानंतर नियती कसा अजब गजब खेळ खेळते याचा प्रत्यय अख्ख्या कोळी कुटुंबाला येणार असतो आणि मुक्ताचे पाय धरण्याशिवाय कोळी कुटुंबाकडे कोणताही पर्याय राहणार नसतो. आता सावनी आपल्या रूम मध्ये येते. काय करू काय करू, कसं करू, कसे पैसे जमा करू हा तिच्या डोक्यात विचार असतो. त्यात जोचा कंटिन्युअस फोन येत असतो. पैशासाठी सावनीकडे खूप मोठा प्रॉब्लेम येत असतो आणि ती जोचा फोन सारखा कट करत असते. काय करू ह्या मुलीला, म्हणजे हिला एकदा म्हटलेलं कळत नाहीये का किंवा मी फोन हिचा कट करते तरी ही निर्लज्जासारखी फोन करतीये आणि सगळ्यांना सांगत सुटेल की सावनी पैसे देत नाहीये, सावनी पैसे देत नाहीये, हिचं काहीतरी करायलाच पाहिजे. असा विचार करत आता सावनी फोनवरती फोन कट करत असते. तेवढ्याच सागर मुक्ताला आवाज देतो. सावनीचे कान टवकारतात. नक्कीच काहीतरी सागर मुक्ताला सांगत असेल हे तिला कळतं आणि धावत पळत ती आता हॉलमध्ये ऐकायला येते. तर सागर सांगत असतो मुक्ता आपल्या तिजोरीमध्ये 15 ते 17 लाख रुपये आहेत आणि त्यामुळे मी तिजोरी लॉक केलेली आहे आणि ही चावी पुन्हा एकदा हरवायला नको म्हणून ही चावी तुम्ही तुमच्याकडे ठेवा. मुक्ता म्हणते अच्छा, म्हणजे तुम्ही सिंगापूरला जाणार होता त्यावेळेला आमच्यासाठी जे पैसे काढून आणले होते ते पैसे आहेत का हे सगळे. यावरती सागर म्हणतो नाही, ते माझे पर्सनल पैसे होते, ते मी माझ्या अकाउंटला जमा सुद्धा करून टाकलेले आहेत. हे ना एका डीलचे पैसे आहेत
क्लायंटला मला ते द्यायचे आहेत, आज 1 दिवसापुरते आपण ते पैसे आपल्या तिजोरीत ठेवूया, पण घरात ह्या ज्या घडामोडी चालल्यात ना त्यामुळे चावी तुम्ही जपून ठेवा, चावी तुमच्याकडे ठेवलीत ना म्हणजे ते पैसे एका दिवसामध्ये मी लगेचच क्लायंटला देईन आणि मग घरात कसलं टेन्शनच राहणार नाही. मुक्ता म्हणते ठीक आहे, पण लवकरात लवकर घरातली कॅश तुम्ही बाहेर न्या, म्हणजे उगाच टेन्शन नको हे सांभाळायचे. सागर म्हणतो हो, फक्त 1 दिवसाचा प्रश्न आहे, ही चावी नीट ठेवा बरं. असं म्हणत सागर ती चावी मुक्ताच्या हातात देतो. लपून छपून सावनी हे सगळं पाहत असते आणि वा, देव असा असतो हो, म्हणजे एक दरवाजा बंद करतो तर आपला दुसरा दरवाजा उघडून देतो. आता हे पैसे क्लायंटला जाणारच नाहीयेत, कारण हे पैसे मला हवे आहेत ना, माझ्यासाठी हे पैसे या घरात आलेले आहेत, ते पैसे मी घेणार आणि ते जोला देणार. असं म्हणत सावनी आता प्लॅन करते. तोपर्यंत मुक्ताकडे चावी असते. मुक्ताकडे ती चावी असते, काहीही करून ती चावीचे ठसे घेऊन डुप्लिकेट चावी बनवायची आणि आता तिजोरीतून पैसे काढायचे, हा प्लॅन सावनीचा ठरलेला असतो. तोपर्यंत इकडे लकी आलेला असतो डॉक्टरांकडे. डॉक्टर लकीला जे सत्य सांगतात त्याने लकी चांगलाच हादरतो. डॉक्टर सांगतात तुमचा ज्या वेळेला ऍक्सिडेंट झाला होता तुम्ही इकडे आला होतात ना, तुम्ही इथे आलात त्यावेळेला तेव्हा तुम्हाला ज्या इंटरनल इंजुरी होत्या ना त्याच्याबद्दल मला काही बोलता नाही आलं, कारण इंटरनल इंजुरीसाठी आम्हाला काही रिपोर्ट करायचे होते आणि ते रिपोर्ट लॅबमध्ये पाठवले होते. तुमच्या ज्या एक्सटर्नल इंजुरी होत्या त्या पूर्णपणे बऱ्या झाल्यात आणि तुम्ही वरून फिट झाला असलात तरी ज्या वेळेला तुमचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तुमचा लोअर पार्टला जबरदस्त मार लागला होता. यावरती आता इकडे लकी म्हणतो पण त्याचा संबंध काय, इंटरनल काय इंजुरी झाले. त्यावेळेला डॉक्टर खूप मोठा खुलासा करतात. डॉक्टर सांगतात तुमच्या इंटरनल पार्टला इंज्युअर झाल्यामुळे तुम्ही भविष्यात कधीही बाप बनू शकणार नाही आहात. आता हे ऐकल्यावरती लकीला जबरदस्त धक्का बसलेला असतो. म्हणजे नियतीने जे आपल्याला बाळ देऊ केलंय त्याला आतापर्यंत आपण लाथाडत होतो, तिचं अबॉर्शन करायला तिला सांगत होतो, त्यासाठी तिला पैसे देत होतो आणि आता सणसणीत नियतीने एक चपराक मारलेली असते की भविष्यात लकी कधी बापच बनू शकणार नसतो. लकीला आता दिवसा तारे दिसायला लागतात आणि आता लकी पूर्णपणे हादरतो. तोपर्यंत इकडे आता सावनी रूम मध्ये आलेली असते. तिने साबणाच्या छापवरती मुक्ताच्या चावीचे ठसे घेतलेले असतात आणि ती निघणार साबण घेऊन. तिकडे तिथे मुक्ता येते. मुक्ता आल्यावरती ती सावनीला आपल्या रूम मध्ये पाहिल्यावर चिडते आणि सावनी माझ्या रूम मध्ये तुम्ही काय करताय. मुक्ताला आता काय उत्तर द्यावं सावनीला काहीच कळत नसतं. सावनी चांगलीच गडबड करायला लागते आणि या गडबडीत तिच्या हातून तो साबणाचा तुकडा खाली पडतो आणि मुक्ताच्या बेड खाली जातो. त्यामुळे आता साबणाचा तुकडा गेल्यामुळे चावीचा छाप पण तिच्याकडे नसतो. मुक्ता म्हणते काय आहे तुमचं काम इथे. सावनी त प करायला लागते, पण या सगळ्यामध्ये मुक्ता अचानक आल्यामुळे तो आता साबण तिकडेच पडतो, चावीचा छाप मिळत नाही आणि त्यामुळे 10-15 लाख रुपये सेफली आतमध्ये असतात. पण आता नियतीने खेळलेला हा लकीच्या बाबतीतला खेळ ज्या वेळेला कोळी कुटुंबाला समजणार तेव्हा नक्की सगळेजण काय निर्णय घेणार आणि इथून पुढे मालिकेमध्ये मुक्ताचं महत्त्व वाढून आरती या घरची सून कशी होणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.